Welcome students, myself Professor Vikrant Paladsha. I welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Paladsha's Education Hub. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाज एज्युकेशन हबमध्ये स्वागत करतो. In this video, we are going to study the lecture number 3 of Financial Accounting second semester second syllabus unit number 4 Accounting for Leases. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग 2 सेमिस्टर क्रमांक 2 या विषयाच्या युनिट क्रमांक 4 अकाउंटिंग फॉर लीजेस या युनिटच्या तिसऱ्या लेक्चरचा अभ्यास करणार आहोत. In the second lecture, in the previous lecture, we have studied about operating lease. मागच्या म्हणजे दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटिंग लीज म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेतलेला आहे. देन रॉयल्टी अकाउंट्स म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॉयल्टी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॉयल्टी अकाउंट दॅट वी हॅव स्टडीड इन द सेकंड लेक्चर. देन वी हॅव स्टडीड अबाउट द टाइप्स ऑफ रॉयल्टी. त्यानंतर रॉयल्टीचे विविध प्रकार सुद्धा आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितले होते. अँड देन वी हॅव स्टडीड द इम्पॉर्टंट टर्म्स इन रॉयल्टी. आणि त्यानंतर रॉयल्टीमध्ये असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्याचा देखील अभ्यास आपण केलेला होता. ओके, दीज ऑल पॉइंट्स वी हॅव स्टडीड इन द लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 2 मध्ये हे सर्व मुद्दे आपण अभ्यासले होते. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी फर्स्ट ऑफ ऑल अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ रॉयल्टी अकाउंट्स. आता रॉयल्टी अकाउंटची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा प्रकारची आहे ते आपण बघू. अंडर दॅट वी हॅव टू स्टडी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसर. लेसरच्या बुक्समध्ये कुठल्या जर्नल एंट्रीज होत असतात ते आपण बघणार आहोत. ॲज वेल ॲज जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. आणि लेसीच्या बुक्समध्ये कुठल्या जर्नल एंट्रीज होतात हे सुद्धा आपण आज अभ्यासणार आहोत. ओके, सो वी आर बिगिनिंग फ्रॉम द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ रॉयल्टी अकाउंट्स. तर रॉयल्टी अकाउंट्स तयार करताना नेमकं काय आपल्याला करावं लागणार आहे, कशा प्रकारची ट्रीटमेंट करावी लागणार आहे ते आपण बघूयात. First of all, we have to record journal entries in the books of lessor or landlord. While maintaining the royalty account, first of all, we have to discuss the journal entries. Those we have to record in the books of lessor or in the books of landlord. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत लेसर किंवा लँडलॉर्डच्या बुक्समध्ये कोणत्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी केल्या जात असतात. लेसर और लँडलॉर्ड, it is the owner of the property, owner of the asset or owner of the equipment. लेसर किंवा लँडलॉर्ड कोण आहे, हा प्रॉपर्टी, इक्विपमेंट किंवा फिक्स असेटचा ओनर आहे. तर जर्नल एंट्रीज आता लेसर किंवा लँडलॉर्डच्या बुक्समध्ये कोणत्या होतील, कशा प्रकारे होतील ते बघूयात. The journal entries are recorded as per the two situations in the books of lessor or landlord. दोन सिच्युएशन नुसार लेसर किंवा लँडलॉर्डच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज या रेकॉर्ड केल्या जात असतात. अंडर दॅट नंबर 1, इफ रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट. पहिली सिच्युएशन काय आहे, रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल, या सिच्युएशनमध्ये कुठल्या एंट्रीज होतात ते आपण बघूयात. एंट्री नंबर 1, वेन द रॉयल्टीज रिसिवेबल आर ड्यू. आपण कुणाच्या बुक्समध्ये एंट्री करत आहोत, लेसर किंवा लँडलॉर्डच्या. सो देअरफॉर लेसर और लँडलॉर्ड इज गेटिंग द रॉयल्टी. रॉयल्टी कुणाला मिळणार आहे, लेसर किंवा लँडलॉर्डला. देअरफॉर द फर्स्ट एंट्री इज रेकॉर्डेड वेन द रॉयल्टीज रिसिवेबल आर ड्यू. म्हणजे रॉयल्टी या लेसरला मिळावयाच्या आहेत त्यासाठी पहिली एंट्री केली जाईल. अँड व्हॉट इज द एंट्री, द एंट्री इज lessee's account debit to royalties receivable account to royalty suspense account. The entry that is recorded in the books of lessor or landlord for the royalty receivable, entry number 1, and the entry is lessee's account debit to royalties receivable account to royalty suspense account. अशा प्रकारे ही पहिली एंट्री लेसरच्या किंवा लँडलॉर्डच्या बुक्समध्ये केली जाणार आहे. ओके, देन सेकंड एंट्री, वेन द रॉयल्टीज आर रिसिव्ज. ज्या वेळेस आता रॉयल्टी या लेसरला मिळतील, फॉर दॅट द सेकंड एंट्री इज रेकॉर्डेड अँड द एंट्री इज बँक अकाउंट डेबिट टू लेसीज अकाउंट. ज्या वेळेस रॉयल्टी या लेसर किंवा लँडलॉर्डला मिळतील त्यावेळेस कुठली एंट्री रेकॉर्ड केली जाणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू lessee's account. And third and last entry is record
recorded in the books of lessor or landlord in the situation when the royalties are less than minimum rent. शेवटची एंट्री काय रेकॉर्ड केली जाईल? ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे रॉयल्टी मिळालेले आहेत ते कुठं ट्रान्सफर होतील? P&L अकाउंटला. आणि त्यासाठी एंट्री आहे रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिट टू profit and loss account. Royalties receivable account debit to profit and loss account. Okay, so these the three entries are recorded in the books of lessor or landlord per year when the royalties are less than minimum rent. ज्या वेळेस रॉयल्टीची अमाउंट ही मिनिमम रेंट पेक्षा कमी असेल त्यावेळेस लेसर किंवा लँडलॉर्डच्या बुक्समध्ये प्रत्येक वर्षी या 3 एंट्री रेकॉर्ड केल्या जातील. एंट्री नंबर 1, when the royalties receivable are due, that is lessee's account debit to royalties receivable account to royalties suspense account. Entry number 2, when the royalties are received, the entry is bank account debit to lessee's account. And entry number 3, transferring the royalties receivable to the profit and loss account, and the entry is royalties receivable account debit to profit and loss account. Okay, these are the 3 entries in the first situation. पहिल्या सिच्युएशन नुसार किंवा royalties are less than minimum rent. Now the second situation in the books of lessor or landlord. आता लँडलॉर्ड आणि लेसरच्याच बुक्स मध्ये एंट्री होत आहेत, पण सिच्युएशन काय आहे? इफ रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंट पेक्षा जास्त असेल त्यावेळेस एंट्री कुठल्या रेकॉर्ड होतील? नाव नंबर 1, when the royalties receivable are due. या ठिकाणी सिच्युएशन लक्षात घ्या. सिच्युएशन काय आहे? रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंट पेक्षा जास्त आहे. इन प्रिव्हियस सिच्युएशन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट. मागच्या सिच्युएशन मध्ये रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा कमी होत्या, या ठिकाणी रॉयल्टीज मिनिमम रेंट पेक्षा जास्त आहे. पहिली एंट्री होईल when the royalties receivable are due. रॉयल्टी या मिळावयाच्या आहेत. and the entry is lessee's account debit royalties receivable account debit to royalties suspense account. कुठली एंट्री होणार आहे? lessee's account debit royalties receivable account debit to royalties suspense account. मागच्या सिच्युएशन मध्ये एंट्री काय झाली होती? ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा कमी होत्या, lessee's account debit टू रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट टू रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट. या ठिकाणी आता रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंट पेक्षा जास्त आहे. मग एंट्री काय झाली? रॉयल्टी रिसिवेबल साठी लेसीज अकाउंट डेबिट रॉयल्टीज रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट. तर पहिल्या एंट्रीमध्ये बदल झालेला आहे. ओके, नाउ सेकंड एंट्री. सेकंड एंट्री सेम लाईक द प्रिव्हियस सिच्युएशन. मागच्या सिच्युएशन मध्ये जी होती तीच एंट्री या ठिकाणी सुद्धा होणार आहे. when the royalties are received. आता रॉयल्टी मिळालेल्या आहेत लँडलॉर्डला. and the entry is bank account debit to lessee's account. सेम एंट्री जशी मागच्या सिच्युएशन मध्ये होती तीच, बँक अकाउंट डेबिट टू lessee's account. थर्ड एंट्री इज ऑल्सो सेम. तिसरी एंट्री सुद्धा सारखीच होणार आहे. ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या रॉयल्टी मिळालेल्या आहेत त्या P&L अकाउंटला ट्रान्सफर होतील. and the entry is royalties receivable account debit to profit and loss account. Okay, one more entry is recorded here. या ठिकाणी एक जास्तीची एंट्री रेकॉर्ड केली जात असते आणि ती कशासाठी? रायटिंग ऑफ इररिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग. म्हणजे काही ज्या शॉर्ट वर्किंग्स आहेत की ज्या रिकवर्ड झालेल्या नाहीत. आता ती रिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग कशा कॅल्क्युलेट करायच्या, कशी ती अमाऊंट फाइंड आउट करायची रायटिंग ऑफची ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार आहे. पण या ठिकाणी त्याची एंट्री लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. रायटिंग ऑफ इररिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग्स. आणि एंट्री त्यासाठी आहे रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक एंट्री या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहे. ज्या इररिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग्स आहेत त्या राईट ऑफ करण्यासाठी ही चौथी एंट्री या ठिकाणी होईल आणि ती असणार आहे रॉयल्टी सस्पेन्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Okay, so in this situation when royalties are more than minimum rent, 4 entries are recorded in the books of landlord or lessor per year. प्रत्येक वर्षी 4 एंट्री रेकॉर्ड केल्या जातील लेसर आणि किंवा लँडलॉर्डच्या बुक्स मध्ये. केव्हा? ज्या वेळेस
रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल. ओके, सो दीज आर द एंट्रीज रेकॉर्डेड in the books of lesser when the royalties are less than minimum rent, number first situation, and number second situation when the royalties are more than minimum rent. अशा प्रकारे लेसरच्या बुक्स मधल्या एंट्री आपण बघितलेल्या आहेत. नाउ नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. आता लेसीच्या बुक्समध्ये कुठल्या जर्नल एंट्रीज होतील ते आपल्याला बघायचे आहेत. ऑल दिस एंट्री यू मस्ट रिमेंबर. सर्वांनी या एंट्री व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, बिकॉज वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑन द एंट्रीज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ लेसी. जे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत ते सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आपण कशाच्या संदर्भात सॉल्व करणार आहोत? जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. लेसीच्या बुक्समध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज. त्यामुळे या सर्व एंट्री तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ऑल दीज एंट्रीज यू हॅव टू रिमेंबर. ओके, इन द बुक्स ऑफ लेसी अगेन टू सिच्युएशन, सेम सिच्युएशन्स लाईक लेसर. जसं लेसरच्या बुक्समध्ये दोन सिच्युएशन होत्या त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आहेत. फर्स्ट सिच्युएशन, इफ रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट. ज्या वेळेस रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल त्यावेळेस कुठल्या एंट्री रेकॉर्ड होतील? दिस इज द फर्स्ट सिच्युएशन. नाउ लेसी हॅज टू पे द रॉयल्टी टू द लेसर. या ठिकाणी आता लेसी काय करणार आहेत? लेसरला रॉयल्टी पे करणार आहे. दे फॉर फर्स्ट एंट्री वेन द रॉयल्टीज पेएबल आर ड्यू, म्हणजे रॉयल्टीज या पे करावयाच्या आहेत. वाय? बिकॉज लेसी इज पेअर. या ठिकाणी आता लेसी कोण आहे? पेअर आहे. त्यामुळे रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल त्यावेळेस पहिली एंट्री होणार आहे वेन द रॉयल्टीज पेएबल आर ड्यू. अँड द एंट्री इज, व्यवस्थित लक्षात ठेवा, रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. आता पहिली एंट्री काय? रॉयल्टीज पेएबल आर ड्यू, म्हणजे रॉयल्टी पे करायची आहेत आणि त्यासाठी एंट्री आहे रॉयल्टीज अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. ओके, दिस इज द फर्स्ट एंट्री फॉर रॉयल्टीज पेएबल. देन एंट्री नंबर सेकंड, when the royalties are received or when the royalties are paid. ज्या वेळेस रॉयल्टीज या पेड झालेल्या आहेत त्यावेळेस एंट्री काय आहे? लेसी हॅज पेड द रॉयल्टीज अँड लँडलॉर्ड हॅज रिसिव्ड द रॉयल्टी अँड द एंट्री इज लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, ज्यावेळेस रॉयल्टी पेड केलेल्या किंवा रॉयल्टी लेसरला रिसिव्ह झाल्या म्हणजे लँडलॉर्डला रिसिव्ह झाल्या त्यावेळेस एंट्री काय रेकॉर्ड होणार आहे? लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दिस इज द एंट्री सेकंड. अँड नाव द लास्ट एंट्री, ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ज्या रॉयल्टी मिळालेल्या पे केलेल्या आहेत त्या ट्रान्सफर करायच्या आहेत पी अँड एल अकाउंटला आणि त्यासाठी एंट्री आहे पी अँड एल अकाउंट डेबिट टू royalties account, profit and loss account debit to royalties account. In this way, these three entries are recorded in the books of lessee when royalties are less than minimum rent. ज्या वेळेस रॉयल्टीची अमाऊंट मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल त्यावेळेस प्रत्येक वर्षी या तीनही एंट्रीज लेसीच्या बुक्समध्ये रेकॉर्ड केल्या जातील. मी एकदा परत रिपीट करतो. वन्स अगेन आय एम रिपीटिंग. वेन द रॉयल्टीज पेएबल, द एंट्री इज royalty account debit, short workings account debit to landlord account. Okay, when the royalty is received by the landlord, ज्यावेळेस लँडलॉर्डला रॉयल्टी मिळालेल्या आहेत त्यावेळेस एंट्री आहे लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अँड थर्ड, ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल, ज्या रॉयल्टीज लँडलॉर्डला मिळाल्या त्या रॉयल्टीज पी अँड एल अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. Okay, so these three entries are recorded per year in the books of lessee when royalties are less than minimum rent. This is the first situation. And now the second situation, if royalties are more than minimum rent. आता या ठिकाणी रॉयल्टीज या मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे, म्हणजे जी रॉयल्टीची अमाऊंट असेल ती मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल त्यावेळेस या सर्व एंट्रीज लेसीच्या बुक्समध्ये रेकॉर्ड होणार आहेत. वेन द अमाऊंट ऑफ रॉयल्टीज दॅट इज मोर दॅन मिनिमम
rent. Last situation, royalties are less than minimum rent. Now in this situation, royalties are more than minimum rent. And for that, the entries are entry number 1, when the royalties payable are due. ज्या वेळेस रॉयल्टी पे करायच्या आहेत. The entries, now check it. Royalties account debit to short workings account to landlord account. काय होणार आहे एंट्री? रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट टू लँडलॉर्ड अकाउंट. पहिल्या एंट्रीमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. इन द प्रिव्हियस सिच्युएशन दिस एंट्री इट वॉज royalties account debit, short workings account debit to landlord account when royalties are less than minimum rent. Now in this second situation, when royalties are more than minimum rent, this entry is changed. The entry is royalty account debit to short workings account to landlord account. असा बदल या ठिकाणी झालेला आहे पहिल्या एंट्रीमध्ये. ओके, सो द फर्स्ट एंट्री दॅट इज फॉर द रॉयल्टी पेएबल. नाउ द सेकंड एंट्री दॅट इज सेम ॲज पर द प्रिव्हियस सिच्युएशन. मागच्या सिच्युएशन सारखीच या ठिकाणी ही एंट्री असणार आहे. वेन द रॉयल्टीज आर रिसिव्ड बाय द लँडलॉर्ड. ज्यावेळेस लँडलॉर्डला रॉयल्टी या मिळालेल्या असणार आहेत त्यासाठी एंट्री या ठिकाणी होईल लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, ज्यावेळेस रॉयल्टी या पेड होतील आणि लँडलॉर्डला मिळतील. द एंट्री इज लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, दिस इज द एंट्री नंबर सेकंड. The next entry number 3, transferring the royalties receivable to the profit and loss account. ज्या रॉयल्टीज मिळालेल्या आहेत त्या P&L अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी ही एंट्री आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. ओके, दिस इज द एंट्री फॉर ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल और रॉयल्टी पेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड द फोर्थ अँड वन मोर एंट्री इज रेकॉर्डेड फॉर रायटिंग ऑफ शॉर्ट वर्किंग्स इरिकव्हरेबल. ज्या शॉर्ट वर्किंग्स इरिकव्हरेबल आहेत म्हणजे ज्या रिकव्हर झालेल्या नाही किंवा ज्याची ऍडजस्टमेंट झालेली नाही, जे आपण रिकपमेंट ऑफ शॉर्ट वर्किंग्स ही जी टर्म मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती त्याच्या संदर्भातला आहे. तर कशा प्रकारे ती रिकपमेंट केली जाईल, मग कुठल्या शॉर्ट वर्किंग्स इरिकव्हरेबल असतील, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस ते लक्षात येईल आणि त्याच वेळेस आपल्याला ही एंट्री रेकॉर्ड करायची आहे. देअरफॉर remember it for writing of irrecoverable short workings. The entry that we have to record, profit and loss account debit to royalties account. Profit and loss account debit to royalties account. ही एंट्री या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. सो इन दिस वे these are the 4 entries are recorded in the books of the lessee when रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. ज्या वेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा जास्त असतील त्यावेळेस या 4 एंट्री प्रत्येक वर्षी लेसीच्या बुक्समध्ये रेकॉर्ड केल्या जातील. ओके, सो दीज आर द एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. अशा प्रकारे लेसीच्या बुक्समध्ये या एंट्री रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. वी हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम रिगार्डिंग द एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. आणि जे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ते सर्व प्रॉब्लेम आपल्याला लेसीच्या बुक्सच्याच एंट्रीचे सॉल्व्ह करायचे आहेत. देअरफॉर दीज एंट्रीज आर मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे या सर्व एंट्री लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, अँड अंडर द अकाउंटिंग ट्रीटमेंट वेन वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू प्रिपेअर अ वर्किंग टेबल ऑर मेमोरंडम रॉयल्टी स्टेटमेंट. रॉयल्टीसाठी आपल्याला एक वर्किंग टेबल तयार करावं लागेल किंवा एक मेमोरंडम रॉयल्टी स्टेटमेंट तयार करावं लागेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी आणि ते या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं आहे. दिस इज द फॉर्मॅट. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेन्शन द इयर, then output in tons, whatever that is given in the problem, then royalty amount we have to mention, then amount of the minimum rent, and from all these we have to calculate the short workings. There are 3 types of short workings: support short workings when royalties are less than minimum rent. ज्यावेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंट पेक्षा कमी असतील तर शॉर्ट वर्किंग्स कुठल्या असतील? सफर्ड. देन रिकवर्ड शॉर्ट वर्किंग्स when royalties are more than minimum rent, ज्यावेळेस रॉयल्टी या मिनिमम रेंटपेक्षा जास्त असतील. अँड देन रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग. रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग्स म्हणजे ज्या इरिकव्हरेबल असतील, ज्या शॉर्ट वर्किंग रिकवर्ड झालेल्या नसतील त्याला रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग म्हटलं जाईल. अशा प्रकारे आपण शॉर्ट वर्किंग्स कॉलम 3 कॉलम या ठिकाणी तयार करू या स्टेटमेंटला. अँड देन अमाऊंट पेएबल, आणि मग फायनली जी अमाऊंट पेएबल होणार आहे ती अमाऊंट आपण शेवटच्या कॉलममध्ये दाखवणार आहोत. अशा
प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सर्वप्रथम हा वर्किंग टेबल किंवा मेमोरंडम रॉयल्टी स्टेटमेंट तयार करणं आवश्यक आहे. ओके, सो this is the format of the memorandum royalty statement or working table. Okay, so for this lecture we stop here, and in the next lecture we are going to solve a practical problem related to the royalty. या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण रॉयल्टीच्या संदर्भातला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल ॲज वेल ॲज प्रेस द नोटिफिकेशन आयकॉन फॉर सच मोर व्हिडिओज. अशाच आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.